हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. आता सध्या लग्न असो किंवा कुठलाही सोहळा असो, ज्या वेळेस स्त्री ही तयारी करते, साडी वेअर करते, त्यावेळेस त्याच्यावरती अलंकार आभूषण घातल्याशिवाय ती साडीला गेटअप येत नाही. आणि मग त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आभूषण असतो तो म्हणजे बांगड्या. कारण बघा, एक वेळेस ड्रेसवरती आपण बांगड्या नाही घातला चालेल, आपण एक वॉच घातलं तर छान असं गेटअप येतं, परंतु साडी वेअर केल्यानंतर ती मग विवाहित महिला असो किंवा अविवाहित मुलगी असो, साडी वेअर केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर बांगड्या नाही घातल्यात तर त्याला गेटअप येत नाही आणि साडीला लूक येत नाही आणि कुठेतरी काहीतरी कमी वाटते. बांगडा हे आपल्या गेटअपला फुलफिल करत असते आणि म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये बांगड्यांची निवडही कशी करावी. आता जुन्या पद्धतीच्या बांगड्या न निवडता सध्या अशा पद्धतीचे गोट बांगड्यांची फॅशन खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि ही फॅशन जी आहे ती सगळ्यांना आवडती आहे. अगदी मुलींपासून स्त्रियांपासून तर वयस्कर स्त्रियांपर्यंत ही फॅशन खूप आवडती आहे आणि ही ट्रेंडिंग फॅशन सगळेजण आपण फॉलो देखील करत आहोत. ज्यांना कोणाला ही ट्रेंडिंग माहीत नाही आहे तर त्यांनी ही गोट बांगड्या नेमक्या कशा असतात आणि कसे डिझाईन्स असतात, तुम्ही तुमच्यानुसार कसे निवडावेत हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. काही महिलांना खूप जास्त काचेच्या बांगड्या किंवा इतर बांगड्या घालण्याची सवय नसते किंवा आवड नसते. त्यांना अगदी सिंपल अशा बांगड्या घालाव्या असं वाटतात. त्यांनी हा ट्रेंड नक्की फॉलो करा. गोट बांगड्या ह्या खूप जास्त फॅशनमध्ये आहे. गोट बांगड्या तुम्हाला खूप सिंपल आणि हलकं असं लूक देते. कारण बघा, तुम्ही जर काचेच्या बांगड्या घालणं शक्य होत नाही, तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही या गोट बांगड्या नक्की ट्राय करू शकता. गोट बांगड्यांमध्ये देखील अगदी सिंपलपासून तर हेवीपर्यंत डिझाईन्स अवेलेबल आहेत. या तुम्ही 1 ग्राम गोल्डमध्ये देखील तुम्ही बनवून घेऊ शकता. यामध्ये मीनाकरीचे नक्षीकाम केलेले असतात, हे देखील खूप सुंदर दिसतात. लग्नप्रसंगामध्ये किंवा नवरींनी देखील अशा गोट बांगड्या नक्की ट्राय कराव्या. नवरींनी आपण काचेच्या बांगड्या घालत असताना मध्ये मध्ये आणि साईडला अशा गोट बांगड्या तुम्ही जर ट्राय केल्या तर तुम्हाला खूप छान आणि पारंपरिक लूक मिळतं. तसेच लग्नामध्ये आपण हेवी बांगड्या देखील यूज करू शकतो. हेवी बांगड्यांमध्ये फक्त 2 कड्या टाईप जर बांगड्या आपण घातल्या तर हे देखील खूप छान दिसतात. या गोट बांगड्यांमध्ये एडी टाईपचे डायमंड यूज केलेले देखील बांगड्या खूप सुंदर दिसतात. यामध्ये डायमंड असतात, ते देखील खूप छान आणि नाजूक असं लूक देतं. त्यानंतर यामध्ये असलेले काही मोत्यांचे डिझाईन हे देखील तुम्हाला छान आणि परफेक्ट असं लूक देतं. तुम्ही पारंपरिक साडींवरती किंवा प्रोग्राममध्ये अशा प्रकारचे बांगड्या नक्कीच घालू शकतात. या गोट बांगड्या तुम्हाला अगदी डेली घालण्यासाठी देखील तुम्ही यूज करू शकता. डेलीसाठी अगदी अशा साध्या सिंपल असे तुम्ही गोट यूज करू शकता, जे तुम्हाला डेली परफेक्ट आणि चांगलं देखील वाटेल, हेवी वाटणार नाही. आणि लग्न समारंभामध्ये तुम्हाला जर हेवी घालायला आवडत असेल तर या पद्धतीचे हेवी देखील बांगड्या यामध्ये येतात. तर हेवी गोट देखील तुम्हाला खूप छान आणि क्लासिक लूक देतं. तर अशा पद्धतीचे साध्या बांगड्या घालण्याऐवजी आता गोट घालण्याची खूप फॅशन आलेली आहे. तर तुम्ही नक्कीच ही फॅशन फॉलो करा आणि सगळ्यांना आवडती अशी फॅशन आहे आणि सगळ्यांना यामध्ये खूप कम्फर्ट देखील वाटतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.